रामकृष्ण हरी माऊली. आत्ता आपण आहोत सासवडवरून माऊलींचा प्रस्थान झालेला आहे आणि आता सकाळचे जवळपास 4 वाजले आहेत. आत्ता आपण निघालेलो आहोत जेजुरीकडे, खंडेरायाच्या नगरीमध्ये जाणार आहोत. आता आपण बघू शकतो हे वारकरी, तुफान असा पाऊस सुरू आहे परभणीमध्ये. इथं परभणीमध्ये नाही आहे, सासवडमध्ये असा तुफान असा पाऊस सुरू आहे. त्यामुळे वारकरी जिथे सहारा मिळेल तिथे पेट्रोल पंपाच्या खाली आपल्याला बसलेले दिसत आहेत. मोठ्या संख्येने वारकरी यावेळेस पंढरपूरच्या वारीला आलेले आहेत आणि आपल्याला वारकरी आता आपला कितीही कष्ट आले काही आले तरी वारकरी आपल्याला थांबत नाही आणि आपल्या दिशेने रवाना झालेला दिसतो. माऊली, केव्हा निघाले तुम्ही सासवडून? सासवडून 3 वाजता निघालो. बरं. आता तुफान पाऊस सुरू आहे. हो. काय वाटतंय? काय आम्हाला काय वाटत नाही. तर माऊली काही करो, हां, आम्हाला काही वाटत नाही. मग? भिजलो काही केलो तर काही वाटत नाही आम्हाला. बरं. आता तुम्ही रेनकोटचा सहारा घेतलेला आहे. हा, घेतला की. आता ते कपडे भिजू नये म्हणून सहारा घेतलाय. काय म्हणजे नेमकी पांडुरंग रायाच्या भेटीची, माऊलींच्या भेटीची काय ओढ लागते नेमकी वारकऱ्याला? ओढ म्हणजे आता ते माऊली जे आहे हां. ते आता सध्या सुद्धा जिवंत आहेत ते. बर. हा, सध्या सुद्धा जिवंत आहेत. हां हां. माऊली आणि पांडुरंग राया यांचे जे आहे ते जिवंत आहेत. बर. हा, त्याच्यामुळे त्यांची कृपा आहे. बर. समजा आपल्या माऊलीच्या कृपेनं, पांडुरंगाच्या कृपेनं लग्नाला पत्रिका देतो आपण. हो हो. 1000 पत्रिका जर दिल्या तर 500 लोक येत नाहीत. हां हां. तिथं न पत्रिका पाठवता लाखोनं लोक येतात. याचं कारण काहीतरी असावंच लागेल ना. केव्हापासून तुम्ही वारी करता? आता 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले. काय आता पांडुरंग रायाकडे काही मागणं आहे का? काहीच नाही, मागणं काही नाही, अजिबात काही मागू नये. सर्वसामान्य लोकांना वाटते की आता हा जो व्हिडिओ बघणार आहेत सर्वसामान्य लोक, त्यांना वाटते की वारी करणं म्हणजे तिकडं काही कामधंदा नसतं म्हणून इकडं वारकरी येतात, असं काय असते का? असं काही नाही असतं, परंतु काही राहतेत काही हौशे नवशे गोशे काही राहतेत. काही हौसानं येतात, काही नवसानं येतात, काही सापडल म्हणून येतात. हा, सगळे काही सारखे नसतात. बर. माऊली कुठले आहेत? दरेगाव, जालना. बरं. वारी केव्हापासून करता? वारी 10 वर्षापासून करतो. बरोबर. आता सासवडपासून आपण निघाल्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, जेजुरीकडे जायचं. वारकऱ्यांना काही कष्ट होतात? नाही, काय कष्ट नाही, उलट आनंद होतोय आपल्याला. बरं. पंढरपूरला जाण्यासाठी पाऊस जरी असला फुल पाणी तरी आम्ही पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार. वारकऱ्याला हा आनंद असतो. पावसाचा पण आनंद आहे, पांडुरंगाचा पण आनंद आहे आणि पाऊस पण पाहिजे. वारीचं काही टेन्शन नाही, त्याच्यात सगळे काही ठीक चालतंय. जेवणं खावणं सगळे पूर्ण व्यवस्थित चालते सगळं. नाही, पाऊस आल्यानंतर खूप काही समस्या होतात, पालामध्ये पाणी जाते. नाही, तसं काही नाही. पालामध्ये जरी पाणी गेलं तर आम्ही झाडाचे दगडे तोडून सनी पाला ठेवतो आणि ते थोडं पानकापडावर झोपून राहतो. माऊलीची कृपा, काही होत नाही. गवतात झोपलं तरी काही होत नाही, कोणाला विच्छू चावत नाही, कोणाला साप चावत नाही. आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे की काही तकलीफ नाही माऊलीला. काय माऊलीची ताकद आहे वाटतं तुम्हाला? तर माऊलीची ताकद कशी आहे, पूर्वी माऊलीनं जे श्रद्धाचे जे कमवून ठेवलेलं आहे ते लोक फक्त पेरीत चाललीत आहे आणि सगळी माऊलीची कृपा आहे पहिली. काय आता माऊलींच्या सोहळ्यात आहेत तुम्ही, ज्ञानोबारायाकडे काय मागणं काय आहे? नाही, ज्ञानोबारायाकडे काही मागणं नाही. सगळी जनता सगळी सुखी आहे. जनता माऊलीचीच कृपा आहे सगळी. मागणं कोणाचंच काही नाही माऊलीकडं. नाही, सर्वसामान्य लोकांना वाटते की वारकरी काहीतरी मागायला जातोय. नाही, हे एक जे भावना नाही पांडुरंगावर, तेच लोकांची कल्पना आहे तशी. पण मागण्यासाठी कोणीही जात नाही, माऊलीचा आनंद लुटण्यासाठी जातात लोक. वारीमध्ये गेल्यानंतर काय मिळते काय वारीमध्ये गेल्यावर आपलं सगळं जे मनातल्या ज्या भावना आहे, ज्या त्या माणसाच्या ज्या भावना पूर्ण होतात. पूर्ण जे आपल्या काय घरगुती सुद्धा भावना असल्या त्या पूर्ण करतो पांडुरंग. तुम्ही कुठपर्यंत वारी करणार? आम्ही वारी पंढरपूरपर्यंत करणार. आळंदी ते पंढरपूर पायीच असतं आमचं. हे माऊली आपल्याला आता पूर्ण रेनकोट मध्ये दिसतात, कुठलाही पाऊस न लागू नये म्हणून. हे रेनकोट कोणी दिलं तुम्हाला? आम्हाला एका कंपनीनं दिलेला आहे हा रेनकोट. काय वाटतंय वारीत चालताना? आनंद वाटतोय. वारीत चालताना आनंद वाटतोय, हे ठीक आहे. मुसळधार पावसामध्ये चालताना काय वाटतंय? काय नाही, आता जसं समोर येईन, पाऊस असो कमी असो जास्त असो तरी आम्ही वारी पूर्ण करणारच, अर्धवट नाही सोडणार. आता आपण आहोत एका पेट्रोल पंपावर.
आता आपण वारीचं नेमकं आता वारी आता या पेट्रोल पंपाला थांबलेलो आहोत. इथं सगळे वारकरी थांबलेले आहेत. आता आपण मेन रस्त्याकडे जाणार आहोत जिथून की माऊलींचा सोहळा हा चालत आहे आणि लाखोच्या संख्येने वारकरी हे आपल्याला दिसत आहेत. कुठलीही तमा न बाळगता आता मुसळधार पाऊस चालू असतानाही वारकरी आपल्या पांडुरंगरायाच्या भेटीसाठी पांडुरंगरायाची भेट एवढी मोठी आहे की तो वारकरी तल्लीन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे आता आपण जरा पेट्रोल पंपावर थांबलो होतो त्यानंतर आपण आता वारीच्या दिशेने आलेलो आहोत. आणि आता रेनकोटचा सहारा घेऊन वारकरी आपल्या दिशेने हे माऊली बेजार फोनमध्ये. माऊली काय वाटतं वारी चालताना? चालताना काय वाटतं? आनंद वाटतो. काय मुसळधार पाऊस सुरू आहे तरी पण आनंदच आहे. काय ज्ञानोबारायाकडे काय मागणं आहे? मागणं काय नाही, सर्व यंदाच्या वर्षी चांगलंच गेलं पाहिजे बा, पाऊस वगैरे सर्व. एवढा तुफान पाऊस असतानाही तुम्ही निघाले नेमकं काय कारण? माऊलीला दरवर्षी आम्ही भेटायला जातोच. किती वर्ष झालं वारी आहे? 9वी किंवा 10वी असेल वारी. काय ज्ञानोबारायाकडे काय मागणं? मागणं काही नाही, पांडुरंगा पण काय मागायचं, पांडुरंग देतोच आपल्याला. काही गरज नाही मागायची त्याच्याकडे, ते भरपूर देतो. भरपूर देतो, न मागता देतो. चालेल. आता जवळपास 65-70 वर्ष वय आहे तुमचं, हा. तरी वारी करता गुडघ्याला वगैरे काही त्रास नाही. माऊलीच्या याच्यावर काहीच होत नाही, कृपेने काहीच होत नाही माऊलीच्या. आता आपण बघू शकतो तिकडे मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामध्येही वारकरी आपल्याला जेजुरीच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे. इकडं हे बघा आता समोर सगळ्या दिंड्या जाताना दिसत आहे. हे बघा आता संपूर्ण मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि वारकरी तल्लीन होऊन आपल्या नामाच्या गजरामध्ये सकाळी 4 वाजल्यापासून माऊलींच्या सोहळ्यामध्ये काकडा भजनाला सुरुवात होती. या काकडा भजनाची सुरुवात जवळपास सर्व दिंड्यामध्ये झाली. आता ह्या दिंड्या आपल्याला जाताना दिसत आहेत. ह्या दिंड्या माऊलींच्या सोहळ्याच्या पुढच्या आहेत आणि यानंतर माऊलींचं प्रस्थान जवळपास 8 वाजता सासवड येथून होईल. मात्र मी सध्या व्हिडिओ करण्यासाठी मुद्दाम होऊन पुढे आलो होतो आणि आता बघतो की सगळे वारकरी रेनकोट घालून पांडुरंगाच्या भेटीसाठी आवडीने आपल्याला पुढे निघालेले दिसत आहेत. रेनकोट घालून, छत्रीचा सहारा घेऊन, ज्यांना जे काय मिळेल, जे काय शक्य राहील त्या हिशोबानं तो वारकरी पंढरपूरच्या दिशेने आता निघालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस चालू असतानाही वारकरी कशाची तमा न बाळगता आपल्या पांडुरंगरायाच्या भेटीच्या त्यांच्या चेहऱ्यावर एक मला वेगळं तेज दिसत आहे. आणि आपण बघू शकतो महिलाही मोठ्या प्रमाणावर या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माऊली असेच आपण अपडेट पाहण्यासाठी माऊली कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाबा कुठून आले? आळंदीवरून. इकडे कुठं निघाले आता? पंढरपूर. बरोबर. पाऊस यालाय मुसळधार. सारखा पाऊस चालू आहे. काय वाटतंय? काय होते? बरं वाटतंय. एवढ्या मुसळधार पावसात निघाले तुम्ही? कशाची ओढ आहे? पंढरपूरच्या विठोबाची. विठोबाला भेटायची. बरं, इतके वर्ष झालं वारी करता, काय मागायचं का पांडुरंगाकडे? काय मागायचं? बर, काय मागायचं? आता हे माऊली आहेत बघा, यांचा पोशाख बघा एकदम असा हे दिसायला आहे. माऊली कुठे निघाले? पंढरीला, पांडुरंगाच्या भेटीला. पांडुरंगाच्या भेटीला. भेट झाली पांडुरंगाची? होईल. काय मागितलं का इतक्या वर्षात? काही नाही मागायची गरज नाही त्याच्याकडे. काही गरज नाही मागायची. त्याला सगळं सुख दुःख तुमचं कळते. सर्व काही जाणतोय तो पांडुरंग. त्याच्याशिवाय झाडाचं पाणी आलू शकत नाही. त्याच्याशी झाडाचं पान हरत नाही. एरवी घरी आपण 7-8 वाजता उठतो, तिथं एवढ्या मुसळधार पावसात 4 वाजता निघालीत तुम्ही. हो, जायला पाहिजे ना. काय असते त्याचं नेमकं, म्हणजे असं काय उत्साह असतो? दर्शन घ्यावं लागतंय. बर. माऊली कुठून आल्या? आम्ही लातूर जिल्ह्यावर. लातूरून. केव्हा आल्या वारीला? आळंदीहून आल्या का? आळंदीवर. आता मुसळधार पाऊस सुरू आहे पुढे. मग काय करते आता? पांडुरंगच आहे आपल्या. पांडुरंगाच आहे. काय बरं आता आहे आपल्या संग. आता काय करणार आपण काय करणार सांगा की? मग भिजल्या तरी जाणारच. जाणारच. काय मागायचं? काय नाही, सगळे सुखरूप.
देवानं सगळं दिलं, हा सगळं आनंद आहे. सगळं आनंद. हा. बरं, वारकरी हा पांडुरंगाकडे काय मागण्यासाठी येतो का? मागण्यासाठी नाही, सर्व सुखी राहा एवढंच, दुसरं काहीच नाही, वा. काहीच नाही. माऊली कुठून आल्या? लातूर. लातूर. हा. काय काय मागायचं आहे त्या काय विठोबाला? मागायचं नाही, पाय चांगले. फक्त पाय चांगले हो. ठेव. वारी तुझी. मुसळधार पाऊस चालू आहे, तुमच्या अंगावर तरी जाणार आहे, जाणार आहे. जाणार आहे. काय भेटीची काय ओढ असते नेमकी? मग लय माऊलीची आम्हाला निवड आहे, हा? माऊलीची निवड आहे. बरं, काय मागायचं का? नाही मागायचं, बरं बरं बरं. फक्त पाय. फक्त पाय चांगले दे आम्हाला, आम्ही पंढरपूर पर्यंत चाललो बाई. माऊली सारखे राहावं. वा. हा. आता ह्या माऊली बघा तयारी करायचं, रेनकोट घातलाय. काय काय ओढ काय आहे पांडुरंगाची? मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पाऊस पडला तर ते सुखी ठेवा, सर्वांना आनंद ठेवा, अशी आमची मागणी आहे. असेच पाय आमचे खंबीर ठेवा. फक्त पांडुरंगाकडे मागणं एवढंच आहे की माझे पाय चांगले दे मला पंढरपूर पर्यंत सुखीने. सुखीने. हा. किती वर्षापासून वारी करता? 1 वर्ष झालंय, नवीनच आलं नवीन आहे. पहिल्यानं. मग काय 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 सुख वाटतंय? छान वाटायले. बर, आता एक माऊली आपल्यासोबत. मुसळधार पाऊस सुरू आहे. 25 वर्ष झालेले आहे आज येतात, जवळपास 70 वर्ष वय आहे यांचं. लातूर जिल्ह्याच्या. काय वाटतंय वारी चालताना? काहीच वाटणं, आनंद आनंद. 25 वर्ष झालं वारी करता, कधी काय मागितलंय का पांडुरंगाकडे? कधीच काय नाही, आनंद आम्हाला असंच देवाने द्यावा साथ, आम्ही असंच वारी करीत राहावं. फक्त देवा गुडघे चांगले ठेव म्हणजे वारी कर. हा, सगळं चांगलं. आनंद आनंद. एकंदरी पाहिलं तर पंढरपूरच्या पांडुरंगाची ओढ एवढी लागली वारकऱ्याला की म्हातारे जे आहेत वारकरी खास करून, त्यांनी फक्त त्यांची मागणी एवढीच आहे पांडुरंगाकडे, पांडुरंगा माझे गुडघे चांगले ठेव आणि मला पंढरपूरपर्यंत तू एकदाचा ने आणि माझी वारी ही पूर्ण कर. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माऊली कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राईबर करा आणि माऊली कीर्तन सोहळा, माऊलींच्या सोहळ्यातलं नेमकं वास्तव काय आहे, वारी नेमकी कशी असते आणि वारकऱ्यांना कशी वारी किती कष्टानं करावं लागते हे आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी महाराज. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.